मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे साई हा अक्षयला सांगत असतो की चल निघ आत्ता इकडनं चालता हो। त्यावेळी अक्षय म्हणतो थांब रमा, असं नाही, हे मला तू माझ्या डोळ्यात बघून सांगायचं। त्यावेळी रमा अक्षयच्या समोर येऊन उभी राहते आणि अक्षयच्या डोळ्यात डोळे घालून आता ती अक्षयला सांगते आता आपल्यामध्ये काहीही नातं नाही आहे, हे घ्या, संपलं सगळं। त्याबरोबर मग अक्षय हा आता रमाला त्यांचा फोटो दाखवतो आणि म्हणत असतो रमा, हा फोटो बघ, हा फोटो आठवतोय का तुला? अगं या फोटोमध्ये आपण एकमेकाला वचन दिलं होतं आयुष्यभर एकत्र राहण्याचं, कधीही एकमेकांपासून दूर न जाण्याचं। त्यावेळी रमाला आठवू लागतं ते दोघं जेव्हा चाळीतल्या घरात राहायला गेले होते तेव्हा अक्षय सगळे जुने फोटो काढून बसला होता। रमा पाणी भरत होती आणि मग रमा त्यावेळी अक्षयकडे आली आणि अक्षयला म्हणाली काय हो, काय करताय? त्यावर अक्षय सांगत होता की अगं काही नाही, हे आपले जुने फोटो आहेत ना, हे बघतो। रमा म्हणाली की तुम्हाला माहिती आहे यातला हा फोटो ना मला सगळ्यात जास्त आवडतो, कुठे सापडले हा फोटो तुम्हाला? त्यावर अक्षय म्हणतो सगळेच फोटो मला कपाटावर सापडलेत। त्यावर रमा म्हणते आपले एवढे फोटो आहेत पण तरीही मला हाच फोटो आवडतो सगळ्यात जास्त। त्यावेळी अक्षय म्हणतो अरे वा, तुला पण हाच फोटो आवडतो, आपली चॉईस किती सेम आहे बघ, मला पण हाच फोटो आवडतो सगळ्यात जास्त। त्यावर रमा म्हणत असते पण तुम्हाला माहिती आहे का मला हाच फोटो सगळ्यात जास्त का आवडतो ते? त्यावर अक्षय म्हणतो का आवडतो हा फोटो तुला? त्यावेळी रमा सांगत असते कारण हा फोटो आहे ना, हा फोटो आपल्या गावच्या घरात काढलेला आहे आणि याच फोटोच्या वेळी पहिल्यांदा मी माझं तुमच्या डोळ्यातलं स्थान बघितलं होतं, तुमच्या डोळ्यात माझ्याबद्दलचं प्रेम मला दिसलं होतं, तुमच्या डोळ्यात माझ्याबद्दलची आपुलकी, माझ्याबद्दलच्या भावना सगळं याच दिवशी मला तुमच्या डोळ्यात सापडल्या होत्या। त्यामुळे हा फोटो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा फोटो कायम मी माझ्याजवळ ठेवणार, असं म्हणत त्यावेळी रमाने तो फोटो उराजवळ कवटाळला होता। त्यावेळी अक्षय रमाला म्हणाला होता पण तुला माहिती आहे हा फोटो मला का आवडतो? कारण या दिवशी आपण दोघं आयुष्यभर एकत्र राहू असं एकमेकाला म्हणालो होतं। त्यावेळी मग अक्षय म्हणतो आणि एक मिनटं, तुझ्याकडे ठेवणार हा फोटो म्हणजे? हा फोटो मी ठेवणार, मला दे। त्यावर रमा म्हणते अहो असं काय करताय, मी म्हटलं ना हा फोटो मी माझ्याकडे ठेवणार, मला हवा आहे, फोटो द्या बरं। अक्षय म्हणतो अगं याला काय अर्थ आहे रमा, नाही नाही माझ्याकडे ठेवणार, मला दे। त्यावर रमा म्हणते अहो असं काय करताय, फोटो मला द्या, मी ठेवणार। आता मला द्या, मी ठेवणार, मला द्या म्हणताना दोघंही जणं फोटो खेचत असतात। त्यावेळी अक्षय म्हणतो बरं ऐक, मी काय म्हणतो आपण दोघांकडे तो फोटो ठेवूया, आपण ना मस्त तो फोटो फ्रेम करून आणूया आणि घरात लावूया। रमा म्हणते मी म्हटलं ना मला नको आहे तो फोटो फ्रेम वगैरे काही, हा फोटो माझ्याजवळ असणार, बस इतकंच पुरेसं आहे। त्यावर अक्षय म्हणतो अगं नाही माझ्याजवळ, रमा म्हणते माझ्याजवळ। अक्षय म्हणतो अगं ऐक तरी, रमा म्हणते नाही या, काही ऐक वगैरे नाही, हे बघा उगाचच्या उगाच तुमच्या ह्या मस्तीमध्ये ना फोटो फाटायचा। त्यावर अक्षय म्हणतो अगं रमा, त्यावर रमा म्हणते हो मग, आणि आपण दोघी वेगळे हुआ। त्यावर अक्षय म्हणतो रमा अगं काय बोलतेस तू, हे कळतंय का तुला? त्यावर ती म्हणते अहो मी गमतीत म्हटलं, खरं नाही। त्यावर अक्षय म्हणतो अगं पण तरीही काय गरज आहे गमतीत तरी काहीतरी विचित्र बोलायची? त्यावर रमा म्हणते सॉरी, मी खरंच मस्करी केली, पण आपण दोघं कधीच वेगळे नाही होणार, आपण कायम एकत्र राहणार, खरंच, प्रॉमिस। आणि मग रमाने अक्षयला घट्ट मिठी मारली होती। आता रमा त्या सर्व गोष्टी तिला आठवत असतानासुद्धा ती फ्रेम अक्षयच्या हातात देते आणि म्हणत असते हा घ्या तो फोटोसुद्धा आता तुम्ही, बस आता तरी आपलं प्रेम संपलं। त्यावेळी मग आता अक्षय हा गप्प बसतो, हा काहीच बोलत नसतो। त्यावर रमा तिकडनं निघून जाते। साई अक्षयला म्हणतो आता तरी भरलं का तुझं पोट, घडलं ना सगळं तुझ्या मनाप्रमाणे, तुझी इच्छा होती ना की रमांनी तुला स्वतःहून सांगावं, सांगितलं त्यांनी आता त्यांच्या मनातलं तुला स्वतःहून, आता तरी इकडनं निघ, प्लीज जा। त्यावेळी मग अक्षय हा जात नसतो, तो रडत असतो, तिथे उभा असतो। त्यावेळी साईला कंटाळा येतो आणि साईच तिकडनं निघून जातो। अक्षय रमाचा तो फोटो उराजवळ कवटाळतो आणि उभा असतो। इतक्यात इकडे आता इरावतीच्या फोनवरती संध्याचा फोन येतो। इरावती संध्याचा फोन उचलते आणि म्हणत असते बोल बोल, काय बोलायला कॉल केला आहेस, पुन्हा अक्षय येऊन तुमच्या दारावर उभा राहिला की काय? त्यावर मग संध्या म्हणत असते हो ना, हा पोट्टा येतो जातो आमच्या दारावर असतो, येतो जातो आमच्या दारावर असतो, म्हणजे अगदी डोकं भांडावून सोडलं या पोराने, काय म्हणून कळत नाही या पोराचं मला, असं काहून वागून राहिला हा पोट्ट्या?
त्याबरोबर आता संध्या हे असं म्हटल्यावर लगेचच इरावती म्हणते, मग आता कायमचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे. त्यावर आता कायमचा बंदोबस्त हे ऐकून लगेचच संध्या म्हणते, कायमचा बंदोबस्त म्हणजे नेमकं काय म्हणून राहिले तुम्ही? त्याबरोबर मग इरावती म्हणते, बघ, गेल्या वेळी मी येऊन तमाशा केला, म्हणजे मी त्याला येऊन वाचवण्याचं नाटक केलं, त्याला घरी आणलं, पण यावेळी तसं घडणार नाही. यावेळी मी खरे गुंडे पाठवणार आहे त्याला मारायला, आणि त्याला ते गुंड मारतील आणि आपण असं दाखवायचं की हे सगळं रमाने केलं. त्यावर साईची आई म्हणते, काय? त्यावर मग आता इरावती आत्या म्हणते, हो, त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे, नाहीतर मग रोज अक्षय हा असाच तुझ्या दाराखाली येऊन उभा राहील आणि मग साईचं आणि रमाचं लग्न कधीच नाही होऊ शकणार. आता तू ठरव काय करायचं. त्यावर मग संध्या म्हणते, अहो नाही हो, हे मला नाही पटत आहे. नाही म्हणजे एवढं मारायचं वगैरे, बाप्पा नको, हे सगळं नको करायला, आपण नका करू हे सगळं तुम्हीसुद्धा. त्याबरोबर इरावतीला लगेचच तिला ब्लॅकमेल करायचं असतं. मग इरावती संध्याला म्हणते, ठीक आहे, नाही करत, मग तू आहे की नाही, तू साईचं आणि रमाचं लग्न विसरून जा, बॅग वगैरे भर आणि पुन्हा निघून जा. बस चालेल ना तुला? तू जाशील ना निघून? हे बघ, आपल्याला हे करावंच लागेल आणि काळजी करू नको, फार काही करायचं नाही आहे, फक्त आपल्याला त्याचे हातपाय तोडायचे, कळलं ना? त्यावर संध्या म्हणते, अहो पण तरी पण. त्यावर लगेचच इरावती म्हणते, अगं मी म्हटलं ना तू काळजी करू नको म्हणून, आपण सगळं रमावर ढकलायचं सिस्टमॅटिकली. तू काळजी न करता झोप शांत. एक काम कर, झोपता नाही की नाही, झोपेची गोळी घे, नाहीतर रात्रीची अचानक उठशील, एन्झायटी वगैरे व्हायची तुला या सर्वामुळे, काय? आणि मग तुला अक्षय असा दरवाजा बाहेर उभा असलेला दिसेल. त्यापेक्षा शांतपणे गोळी घे आणि झोप. काय करायचं ते मी बघते. मग इरावती एवढं बोलून फोन कट करते आणि फोन आता सोफ्यावरती टाकते आणि लगेचच मोकळा श्वास घेऊ लागते आणि म्हणत असते, बाप रे, खरंच किती अवघड होतं हे. नाही म्हणजे एखादी गोष्ट करण्याअगोदर ह्या संध्याला समजवण्यातच माझा अर्धा वेळ जातो. असो, पण शेवटी आता घडणार तर तेच जे ह्या इरावतीला हवं आहे. आणि मग इरावती पुन्हा स्वतःचा मोबाईल हातामध्ये घेते आणि काहीतरी पुन्हा बटणं दाबते. त्यानंतर इकडे अक्षय हा एका झाडाखाली शांत बसलेला असतो आणि आता तो त्याचा व रमाचा तो जुना फोटो बघत असतो आणि त्या फोटोकडे बघून तो म्हणत असतो, रमा, खरंच तू किती बदललीस. पूर्वी तू किती वेगळी होतीस आणि आज हा फोटो बघूनही तुझ्या मनातल्या भावना जाग्या झाल्या नाहीत. खरंच रमा, का बदलतेस गं इतकी स्वतःला? नको ना एवढी बदलूस. एकदा मला माफ करून बघ. एकदा मला माझी चूक सुधारण्याची संधी तरी दे ना प्लीज. रमा, तू श्वास आहेस गं माझा. तुला नाही विसरू शकत मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. नाही जमणार मला तुझ्याशिवाय जगणं. पण का कळत नाही आहे हे सगळं तुला? मला मान्य आहे माझी चूक झाली, पण माफ कर ना आता मला. तर दुसरीकडे रमा ही सुद्धा बेडवरती पलंगावरती झोपलेली असते आणि आता ती सुद्धा रडत असते. ती मनात म्हणत असते, आज खूप मोठमोठ्याने रडावं अशी मला इच्छा होती, पण मी ते सुद्धा करू शकत नाही. आणि मग रमाला आठवतं ते म्हणजे तिने स्वतःच्या बोटातली अंगठी काढून अक्षयला दिलेला प्रसंग. त्यानंतर मग तिने अक्षयला सांगितलेलं असतं की आता आपल्यामध्ये काहीही उरलेलं नाही आहे, आता पुन्हा माझ्या वाट्याला येऊ नका. समजलं तुम्हाला? रमा विचार करत असते, मी एवढं सगळं केलं, त्यांना ती फोटो फ्रेमसुद्धा परत केली, आता तरी त्यांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला असेल. त्यांना आता वाटू लागलं असेल की खरोखर रमा आता किती स्वार्थी झाली आणि रमा किती स्वतःचा विचार करते, स्वार्थासारखी वागू लागली. असो, आज खूप वाईट वाटतं आहे मला मी ज्या वागलेल्या गोष्टींचा, पण काहीच पर्याय नाही आहे माझ्याकडे. आज मी स्वतःहून माझं प्रेम माझ्यापासून दूर केलं. आता मला माहिती आहे अक्षय पुन्हा माझ्याजवळ कधीच नाही येणार, कधीच नाही. पण तरीही मला हे सगळं करावं लागलं, कारण जर मी हे सगळं केलं नसतं तर काहीच निष्पन्न झालं नसतं. आणि मग आता एवढं बोलून रमा हे रडायला लागते. तर दुसरीकडे आता काही गुंड हे अक्षयला मारायला आलेले असतात आणि मग ते बघतात अक्षय एकटाच बसला आहे. मग त्यातला एक असतो तो अक्षयला म्हणतो, काय रे, चल लवकर पाकिट काढ, चल पाकिट दे. त्याबरोबर आता अक्षय म्हणतो, काय? त्यावर दुसरा म्हणतो, ए हिरो,
जास्त नाटकं करायची नाही. चल पटकन पाकीट काढ आणि मोकळा हो, चल चल चल. त्यावर अक्षय म्हणत असतो, हे बघा मी दुसरीकडे जातो, सॉरी. आणि मग तो आता दुसरीकडे बसायला जात असतो. त्यावर मग आता एक म्हणतो, अरे तुला बोललेलं कळत नाही का? पाकीट काढ म्हणलं ना, दुसरीकडे जातो म्हणजे काय? त्याबरोबर रमा इकडे घाबरते. ती विचार करू लागते, हे काय, मला असं का वाटतंय की हे कुठल्या तरी मोठ्या अडचणीत सापडलेत म्हणून. देवा, आता तूच यांच्या मदतीला उभा राहा. मला राहून असं मन घाबरल्यासारखं होतं आहे. असं वाटतं आहे अक्षयच कुठल्या तरी अडचणीत आहेत. काय करू, जाऊन बघू का? नाही, नको. तर आता इकडे अक्षयला ते गुंड म्हणायला लागतात, अरे तुला सांगून समजत नाही आहे का? आता तुला मारावंच लागेल, तुला तीच भाषा समजणार आहे. आणि मग आता ते गुंड अक्षयला मारायला सुरुवात करतात. बदड बदड मार मार मारत असतात ते लोक अक्षयला. तर इकडे रमाचा जीव मात्र तेवढा कासावीस होत गेलेला असतो. रमाला खूप जास्त भीती वाटत असते. रमाला कळत नसतं की हे सगळं मला काय होतं आहे. रमा विचार करत असते की असं का वाटतं आहे, यांच्याबरोबर काहीतरी चुकीचं घडतं आहे. देवा प्लीज यांची मदत कर, त्यांच्यासोबत राहा. तर आता इकडे ह्या दादाने पाकीट खेचून काढलेलं असतं अक्षयच्या खिशातलं. आणि आता हा म्हणत असतो की चला, आपल्याला आपला खजिना मिळालेला आहे, आता आपण निघू शकतो. आणि मग ते आता चाललेले असतात. त्यावेळी अक्षयच्या हातात फोटो फ्रेम असते, ती एका जण बघतो. आणि मग आता अक्षयच्या हातातली ती फोटो फ्रेमसुद्धा तो माणूस खेचून घेतो. आणि आता तो ती फोटो फ्रेम बघत बसलेला असतो. त्यावेळी अक्षय हा आता त्याला म्हणत असतो की नाही या, नको, प्लीज प्लीज नको. हवं तर मी तुमच्यासमोर हात जोडतो, पाया पडतो, सगळं घ्या माझं, पण ती फोटो फ्रेम घेऊ नका घेऊ माझी फ्रेम. त्याबरोबर आता तो दादा म्हणत असतो, अच्छा असं आहे का, अच्छा आता ही फ्रेम हवी आहे तर तुला. त्यावर अक्षय म्हणतो, हे बघा मी हात जोडतो, माझी फ्रेम द्या, मला फ्रेम परत करा. त्याबरोबर मग आता तो दादा म्हणायला लागतो, अरे मग ठीक आहे ना, घे आमच्या हातातून, ये घे. आणि मग ते एकामेकाच्या हातात आता त्या फ्रेमने कॅच खेळू लागतात आणि अक्षयला खेळवत असतात. अक्षय हा मात्र त्या दोघांकडेही फ्रेम घेण्यासाठी जात असतो, पण अक्षयला फ्रेम घेता येत नसते. अक्षय हात जोडतो आणि त्यांना म्हणत असतो, हे बघा असं करू नका, माझी फ्रेम मला परत द्या. पण ते ऐकत नसतात. त्यावेळी मग आता ते अक्षयवरती हसू लागतात. तर अक्षय हा आता खाली पडतो, पण पुन्हा उठतो आणि त्यांना म्हणत असतो की फ्रेम द्या, माझी द्या फ्रेम. पण ते कोणीच ऐकत नसतात, अक्षयला फ्रेम देत नसतात. शेवटी अक्षय दमतो आणि एका जागी बसतो. त्यावेळी मग आता लगेचच इकडे तो दादा म्हणायला लागतो, काय रे एवढ्या लवकर दमलास तू, हरलास पण. मग आता दुसरा अक्षयच्या समोर बसल्यावर फ्रेम धरतो आणि म्हणत असतो, बरं जाऊ दे, चल हे घे फ्रेम घे, तुला फ्रेम हवी आहे ना तुझी, घे फ्रेम घे. आता अक्षय त्याचा हात जोरात पकडतो. आता त्या लोकांना पळून जायचं असतं, पण अक्षयने त्या एकाचा हात घट्ट पकडलेला असतो. इतक्यात अचानक त्यांच्या डोळ्यावरती खूप उजेड येतो. आता कोण आहे रे तिकडे, तो उजेड बंद कर, हेडलाईट बंद कर, असं आता हे दादा ओरडायला लागतात. त्यावेळी हेडलाईट बंद न करता त्या ठिकाणी एक व्यक्ती उतरते. आता लगेचच दादा त्याच्या चेहऱ्यावरती ती फोटो फ्रेम फेकून मारतो. त्यावेळी ती फोटो फ्रेम ते खाली घेतात, तर दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसून तिकडे शशिकांत मुकारदम आलेले असतात. शशिकांत मुकारदम म्हणत असतात, पोराला मारल्या अगोदर बापाबरोबर लढावं लागतं. त्याबरोबर आता हे दादा लोक म्हणायला लागतात की हे बघ, गुपचूप इकडनं निघायचा, चालतं व्हायचं, आपल्याला शिकवायचं नाही. त्याबरोबर आता शशिकांत मुकारदम म्हणतात, थांब, काय करतो ना मी ते आता तुला दाखवतो. आणि मग लगेच शशिकांत मुकारदम हॉकी स्टिक घेऊन आलेले असतात. स्वतःचा कोट काढून गाडीतच ठेवून येतात. त्यावेळी दादा म्हणत असतो, भाई होता आम्ही इथले, आमच्या नादी लागायचं नाही. त्याबरोबर आता लगेचच इकडे शशिकांत मुकारदम म्हणायला लागतात, अरे तू पाळण्यात असशील ना तेव्हापासून मी भाईगिरी करतो. आता भाईगिरी काय असते ना ते मी तुला दाखवतो, थांबा. आणि मग आता तो सगळ्यांना मारायला सुरुवात करतो. इतका मारतो की सगळेजण तिकडनं पळून जातात. आणि मग सगळेजण तिकडनं पळून गेल्यावर शशिकांत मुकारदम आता अक्षयला म्हणू लागतात, अरे बछड्या, किती मारलं आहे त्यांनी तुला, बघू. त्यावेळी अक्षय म्हणतो, ओ लांब व्हा माझ्यापासून, नका येऊ माझ्याजवळ, तुम्हीच त्यांना मला मारायला पाठवलं असेल. त्यावर शशिकांत मुकारदम म्हणतात, अरे काय बोलतोयस तू हे बछड्या, तुझा एवढाही विश्वास उरलेला नाही आहे का तुझ्या बाबावर? अरे हवं तर हात जोडतो मी केलेल्या चुकांसाठी, पण आता तरी माझ्यावर असा अविश्वास दाखवू नको रे. मला एक तरी संधी दे ना स्वतःला सिद्ध करण्यासाठी, मला एक तरी संधी दे. मी तुला दाखवू शकेन की मी काहीही केलेलं नाही आहे, मी निर्दोष आहे.
एक संधी तरी दे स्वतःच्या बाबाला, तेव्हा तर मी स्वतःला सिद्ध करू शकेन ना बछड्या. पण अक्षय त्यांचं काहीच ऐकत नसतो. शशिकांत मुकादम अक्षयला सांगत असतात की हे बघ, तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, सगळं बदलेल, मी आहे ना तुझ्याबरोबर, आपण मिळून रमाला परत आणू. त्यावर अक्षय म्हणतो की हेच आता शक्य नाही, रमा पुन्हा कधीच या घरात परत येणार नाही आहे. त्यावर शशिकांत मुकादम अक्षयला म्हणतात, अरे असं कसं म्हणतोस तू, ती परत येणार नाही म्हणून, तिला आपण मिळून परत आणू, मी आहे ना तुझ्यासोबत, मी सांगतोय ना तुला, काहीही झालं तरी मी वचन देतोय तुला, मुकादमांच्या सुनेला, माझ्या सुनेला मी पुन्हा काहीही झालं तरी ह्या घरात परत आणणारच. त्यावर अक्षय म्हणतो शक्य नाही आहे आता ते. त्यावर शशिकांत मुकादम त्याला म्हणतात, अरे असं का वागतोयस तू. त्यावर अक्षय म्हणत असतो, कारण आता थकलोय मी, दमलोय, संपलेत माझ्यातले सगळे पेशन्स, कळतंय का तुम्हाला. त्यावेळी आता शशिकांत मुकादम म्हणतात, अरे हो, तुझ्यात पेशन्स नाही आहेत, पण आम्ही बाकीच्यांनी हार मानलेली नाही आहे, काळजी करू नकोस, काहीही झालं तरी मुकादमांची सून रमा पुन्हा आपल्या घरात असणार आणि काहीही झालं तरी संपूर्ण मुकादम कुटुंब तिला मिळून घरात परत आणणार. बघ, मग आरोही एका बाजूने येते तर दुसऱ्या बाजूने पार्थ येतो, मग एका बाजूने आर्था येते तर दुसऱ्या बाजूने पंकज काका येतो, तर दुसऱ्या बाजूने मावशी येते. आता सगळेजण येऊन अक्षयच्या समोर उभे राहतात. त्याबरोबर आता सगळं कुटुंब रमाला परत आणण्यासाठी हे असं एकत्र आलेलं बघून अक्षयला खूप आनंद होतो. तर सगळेजण आता म्हणत असतात, काळजी करू नकोस. तर शशिकांत मुकादम म्हणतात, बघ आता तरी वाटतंय का तुला की आपण सगळे मिळून रमाला परत आणू शकू म्हणून. मी म्हटलं आहे ना, तर आपण तसंच करायचं. तर पुढे सगळं कुटुंब एकत्र म्हणतो, काहीही झालं तरी लग्न हे अक्षय आणि रमाचंच होणार. आणि मग आता लगेचच आरोही येते आणि अक्षयला घट्ट मिठी मारते. त्यानंतर मग आता आरोही अक्षयचा हात घेते आणि सगळ्यांच्या हातावरती ठेवते आणि सगळे मिळून आता ठरवतात की काहीही झालं तरी सगळे मिळून रमाला पुन्हा एकदा मुकादम हाऊसमध्ये परत आणणारच. त्यानंतर अक्षयच्याही चेहऱ्यावरती एक नवीन जिद्द, एक नवीन आनंद आलेला असतो. त्यानंतर मग आता इकडे अक्षयसाठी रमाचा फोन असतो. शशिकांत मुकादम अक्षयला म्हणतात, अरे असं काय करतोयस, तुझ्या रमाचाच फोन आहे. त्यावर अक्षय म्हणतो, अहो नाही हो, रमा नाही फोन करणार. पण तरीही तो खातर जमा करण्यासाठी विचारतो, सर तुमच्यासमोर दुसरं कोणी आहे का हो, दुसरं कोणी विचारतं आहे का हे सगळं माझ्याबद्दल. त्याबरोबर मग आता रमा तिकडनं इशारा करते की नाही, तुम्ही नाही म्हणा. त्यावेळी सर म्हणतात, नाही हो, मीच सहजच चौकशी करायला कॉल केला. त्यावर मग इकडे अक्षय सांगत असतो की माझी तब्येत खूप बरी नाही आहे वगैरे. त्यावेळी रमा लगेचच त्यांच्या हातातनं फोन घेते आणि म्हणत असते, काय होतं मिस्टर देवधर तुम्हाला, तुम्ही ठीक नाही आहात का. त्याबरोबर मग आता इकडे अक्षय खूपच खुश होऊन जातो रमा स्वतःहून त्याच्याबरोबर बोलू लागल्याच्यानंतर. त्यानंतर मग आपण पाहतो की आता रमा ही अक्षयला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलेली असते आणि घरी गेल्यावर रमा विचारते, अहो काय झालं हे सगळं तुम्हाला, ही सगळी अवस्था तुमची कोणी केली. त्यावर अक्षय सांगत असतो की ते काय माहिती, रात्री मी बसलो होतो, कोणीतरी गुंडे आले आणि अचानक त्यांनी मला मारायला सुरुवात केली वगैरे. अक्षय आता सगळं सांगतो. त्यावेळी रमाचे डोळे पाणावलेले असतात. तर हे सगळं शशिकांत मुकादम लपून छपून बघत असतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.